नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। भूम तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार, सुरेश बिराजदार यांची भूम येथे घोषणा। भूम येथील रोजगार मेळाव्यास प्रतिसाद। परंडा भूम विधानसभा मतदारसंघात MIDCचे विकास करण्यासाठी अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार, बिराजदार यांचं आश्वासन। या बातमीचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन। विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 907542 6642। अमजद ऑटो सर्व्हिस परंडा। ॲव्हरेज मास्टर, 20 वर्षाचा अनुभवी गॅरेज। जुनी मोटरसायकल घेऊन या आणि योग्य दरात नवीन करून घेऊन जा। पत्ता पोलीस ठाणे जवळ परंडा। नजराना स्टील कडबाकुट्टी मशीन परंडा। सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा। पत्ता बायपास रोड, पोलीस कॉलनी समोर, कुर्डवाडी रोड, परंडा। आता बातमी विस्ताराने। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूम येथे शंकरराव पाटील महाविद्यालय येथे रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला। या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते भास्कर दादा खोसे यांच्या हस्ते करण्यात आले। भूम परंडा वाशी तालुक्यातील युवक व युवतींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी रोजगार मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात मुंबई पुणे येथील महिंद्रा अँड महिंद्रा, शारदा मोटर्स यांच्यासह बँका, फायनान्स कंपनीचे 50 प्रतिनिधी यांनी हजर राहून मुलाखती घेऊन नोकरीसाठी निवड करण्यात आली। या भव्य मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपल्या भूम परंडा वाशी येथील युवक व युवतींसाठी ही मोठी रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। येणाऱ्या पुढील काळामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगार मेळावा आयोजित करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। रोजगार मेळाव्यामध्ये निवड झालेल्या युवक व युवतींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं। या मेळाव्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते भास्कर दादा खोसे, ॲडव्होकेट प्रवीण यादव, भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, भूम तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट रामराजे साळुंके, वाशी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सूर्यकांत सांडसे, परंडा तालुका अध्यक्ष अमोल काळे, शहर अध्यक्ष जावेद पठाण, भूम युवक अध्यक्ष दादासाहेब निरफळ, भूम शहर अध्यक्ष जीवन गाढवे, अल्पसंख्याक अध्यक्ष आदिल शेख, अशोक साळुंके, चिंचोली सरपंच बालाजी शिर्के, रणजित साळुंके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय सुरेश दाजी बिराजदार यांच्या संकल्पनेतून भूम परंडा वाशी येथील युवक युवतीचा जो भव्य रोजगार मेळावा घेतलेला आहे त्यासाठी माझ्या स्वतः हार्दिक शुभेच्छा। सबसे पहले थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी फॉर दिस जॉब फेयर एंड माय नेम इज ऋतिका सिंह एंड आई एम रिप्रेजेंटिंग माय कंपनी फर्स्ट सोर्स सॉल्यूशंस। सो आई एम करंटली बेस्ड आउट ऑफ मुंबई और करंटली मैं हायर कर रही हूँ अपने मुंबई, बैंगलोर, हैदराबाद, चेन्नई ब्रांच के लिए फॉर द रोल ऑफ कस्टमर सर्विस एसोसिएट। सो इसके लिए हमारे पास रिक्वायरमेंट 500 प्लस है अक्रॉस लोकेशन, सारे लोकेशन के लिए। सो मैं यहाँ पे आई हूँ, मैं चाहती हूँ कि मैक्सिमम स्टूडेंट्स को मैं लेकर के जाऊँ अपने साथ और अपने कंपनी में जॉब अपॉर्चुनिटी दूँ। कितना एप्लीकेशन आया आपके पास? सो एज ऑफ नाउ तो अभी मेरे पास 7 एप्लीकेशंस आए हैं एंड आई एम वेटिंग फॉर मेनी मोर एप्लीकेशंस टू कम। सैलरी कितना देंगे? या श्योर। सो सैलरी हम लोग दे रहे हैं इसके लिए 17,000। आपला धाराशिव जिल्हा तसं पाहिल्यास तर मागासलेला जिल्हा आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधींना लिमिटेशन आहे। त्यामुळं आपल्या जिल्ह्यातले लोंडेच्या लोंडे आज लाखोंच्या संख्येने मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीसाठी फिरत आहेत। आज तरुण होतकरू तरुण आहे, शिकलेला आहे, परंतु त्याला नोकरी मिळत नाही। त्यामुळे गाव खेड्यामध्ये तो बेकार अवस्थेत आहे। यामुळं या तरुणांना हातांना काम देणं, नोकरी देणं यासाठी आज आपण इथं रोजगार मेळाव्याचं भूम येथे आयोजन केलेलं आहे। या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं 50 कंपनी आज इथं पुणे मुंबईच्या इथं आलेल्या आहेत। यांच्या माध्यमातून त्या कंपन्यांना पण नोकरी, म्हणजे चांगले होतकरू तरुणांची गरज आहे, होतकरी तरुणांना नोकरीची गरज आहे। यामुळे या कंपन्याच्या माध्यमातून चांगली नोकरी आपल्या भागातील जिल्ह्यातील तरुणांना मिळेल याची मला नक्की खात्री आहे। आज बऱ्याचशा तरुणांना आपण सुरुवातीलाच काही नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले
आणि त्यांना मी आव्हान केलं की या नियुक्तीपत्राचं तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करा, ज्या योगे तुम्हाला पॅकेज पण वाढेल, तुम्हाला प्रमोशन पण होईल. यामुळं या जिल्ह्यामध्ये आपल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आम्ही आजपर्यंत करत आलेलो. प्रत्येक कामामध्ये आपण काय करतो आणि दुसऱ्याला सांगतो हा विषय महत्वाचा आहे, की आम्ही आमच्या पदाच्या माध्यमातून आजपर्यंतच्या माध्यमातून आम्ही रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका साखर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे, शेकडो लोकांना तिथं रोजगार मिळतोय. बँकेच्या माध्यमातून रोजगार मिळतोय, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आपण रोजगार हे करतोय. या जिल्ह्यामध्ये बंद पडलेले साखर कारखाने ते चालू करून त्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि अशा तरी परंतु तिथं लिमिटेशन असल्यामुळं आज हा रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून एक बेरोजगार तरुणांना, होतकरू तरुणांना, आपल्या जिल्ह्यातील बेरोजगारांना त्यांना नोकरीची संधी देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं आहे. MIDCच आपल्या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सुरू व्हावी ह्यासाठी का आपले प्रयत्न चालू आहेत का? नाही, जिल्ह्यामध्ये MIDCची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, परंतु ज्या इन्फ्रास्ट्रक्चर, एखाद्या उद्योगाला इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम आपल्याला अगोदर करावं लागेल तरच ती MIDC फोपावते. त्याला रॉ मटेरियलचा विषय असेल, त्याला MSCBच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी देण्याचा असेल, त्याला पाण्याचा विषय असेल. आता मी काय MIDC मध्ये बघितलंय, तिथं पाणी नाही, इलेक्ट्रिसिटी टायमावर मिळत नाही, त्यामुळे तिथं उद्योग टिकत नाही. त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याला MIDC व्हावी, परंतु ते होत असताना तिथं पाणी, तिथं वीज, तिथलं रेल्वेचं कनेक्टिव्हिटी किंवा रोडची कनेक्टिव्हिटी, या सर्व गोष्टी केल्यानंतरच ह्या MIDCला महत्व आहे. आणि आम्ही आमच्या आज महायुतीचं सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून आम्हीही प्रयत्न करतोय की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे MIDC छोटे मोठे उद्योग व्हावेत. आता भूम परंडा या भागामध्ये, वाशी भागामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं, इथं दुधाचा खूप मोठा व्यवसाय आहे. दूध असेल, खवा असेल, इथला दुधाच्या खव्याच्या माध्यमातून एक मोठा रोजगाराची संधी किंवा उद्योगाची संधी इथं उपलब्ध आहे. मी भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या माध्यमातून पण या उद्योगाला आम्ही नक्कीच त्याला सपोर्ट करण्याचा, त्याला कर्ज देऊन उभारणी देण्याचा प्रयत्न आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत. आणि आता पण या दुधाच्या उद्योगाला नक्कीच आम्ही सपोर्ट करू. बेरोजगार तरुण असेल, त्यांना जर एखादा उद्योग उभा करायचा असेल, तुम्ही म्हणता आम्ही बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देतो, पण आजकाल अशी झालेलं आहे, कर्ज द्यायचं म्हणलं की बँकेकडून एवढे नियम लावलेले असतात की ते सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा ती पूर्ण करू शकत नाही आणि त्या उद्योगासाठी त्याला पुरेसा कर्ज उपलब्ध होत नाही. मग तुमची नॅशनल बँक असेल, तुमच्या खाजगी बँका असतील, बऱ्याचशा तक्रारी या युवकाकडून असतात, तरी पण जिल्ह्यातील नेते फारसे याच्याकडे लक्ष देत नाही. त्यासाठी तुम्ही काय करणार? एखादी बँक चालवत असताना ज्यांनी विश्वासाने त्या बँकेत ठेवी ठेवलेल्या आहेत त्या विश्वासालाही कुठेही तडा जाऊ द्यायला नको. एखाद्याला कर्ज तुम्ही दिलात आणि ते कर्ज परतफेड होऊ शकलं नाही तर त्याची वसुली पण चांगल्या पद्धतीने व्हावं लागेल. या दृष्टिकोनातून बँकेच्या काही नियम अटी आहेत. परंतु आता माझ्या अर्बन बँकेतून, भाऊसाहेब बिराजदार अर्बन सहकारी बँकेतून आम्ही ज्या कर्ज दिलेलं आहे तिथं कमीत कमी त्याला त्रास न होऊ देता अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत बिनव्याजी कर्ज आज मिळतंय. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा प्रयत्न आहे. आणि तरुणांना हाताला काम देण्याचं काम, तुम्ही जे म्हणताय की नियम अटी वगैरे, परंतु आज थोडंसं सिबिल एक थोडंसं आहे, ज्यानं जुना कर्जदार आहे त्याचं सिबिल खराब असतं. बाकीचं सिबिल, नवीन उद्योगाला तर सिबिलचा विषय येत नाही कारण त्याचा सिबिल चांगलाच असतो. त्यामुळे तशा काही नियमन अटीन खूप मोठं कागदपत्र असा विषय अडचणीचा मला तरी जाणवत नाही. भविष्यात स्थानिक लोकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळाला पाहिजे, ह्यासाठी तुमची ह्याच्या पुढे तरी काय प्रयत्न आहे? म्हणजे MIDC डेव्हलपमेंट करणं. आता भूमची MIDCची जागा मी स्वतः बघतोय, 30-40 वर्षापासून त्याच्यामध्ये काय डेव्हलप झालेलं नाही, काय कारखाने सुरू झालेले नाहीत आणि उद्योग नाही. आता सध्या मला वाटतं खव्याचे 1-2 आहेत. परंडा तालुक्यामध्ये सुद्धा MIDC साठी जागा मंजूर झालेली आहे, पण ती कित्येक वर्ष, 30-40 वर्ष त्याच्यावर काय फारसं कामच होत नाही. त्याच्यामुळे 1-2 पिढ्या त्याच्यात वाया जातात. त्याच्यासाठी काय पाठपुरावा तुमचा? नाही, आमच्या माध्यमातून असेल, या तालुक्याच्या सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असेल, आम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये पाठपुरावा करू आणि इथं उद्योग, जास्तीत जास्त उद्योग यावेत यासाठी आम्ही सर्व राजकीय मंडळी
आम्ही राजकीय मंडळी म्हणजे आम्ही काही खूप मोठ्या पदावर नाहीये, परंतु नाही, पण नक्कीच हिच्यामध्ये- तुम्ही सत्तेमध्ये आहात, अजित दादा सध्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जर लक्ष दिलं आपल्या भागाला तर ही MIDCचा कायापालट होण्यासाठी काही वेळ लागणार नाही. अजितदादांच्या माध्यमातून आपण जर बघितलं 7 TMC पाणी याचं मोठं काम अजितदादाच्या माध्यमातून झालेलं आहे. या जिल्ह्यामध्ये अडचणीत आलेल्या साखर कारखान्याला पाठिंबा देण्याचं, त्याला चालू करून त्याला चांगला शेतकऱ्याला भाव देऊन चांगली पेमेंट करून वेळेवर पेमेंट करण्याचं अजितदादांचं काम आहे. अजितदादासारखा एक ठोस नेतृत्व जे ठोस निर्णय घेतात आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेतात, त्या माध्यमातून आपण नक्कीच अजितदादांच्या कानावर घालून या प्रश्नाची आम्ही नक्कीच पाठपुरावा करू. तुझं नाव आणि गाव सांग. मोनिका मुकुंद कुरुन, राहणार डोंगरेवाडी, तालुका वाशी, डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद, धाराशिव. अच्छा, कोणत्या जॉबसाठी तू ऍप्लिकेशन केलेलं आहे? BSA कॉर्पोरेट लिमिटेड. तुझं शिक्षण किती झालंय? B.Com फर्स्ट इयरला. फर्स्ट इयर झालं. तुझे वडील काय करतात? शेतीच करतात. नोकरी करण्याचं ठरवलं. हा, जेणेकरून मी माझं स्वतःचं कुठलं एज्युकेशन मी स्वतःच करू शकते. त्यामुळे सिलेक्शन झालंय का? त्यांनी ऑफर लेटर दिला आहे. सर, तुमचं नाव सांगा आणि तुमचं कोणत्या कंपनी? माझं नाव सलमान आहे, मी HDFC मधून आहे. आपल्याकडे आता 200 वॅकन्सी आहे पुण्यात आणि मुंबई, सेलसाठी आणि बॅकएंडसाठी. स्टार्टिंग सॅलरी 16,000 इन हँड. हे आपल्या जिल्ह्यासाठी वॅकन्सी आहे? हो हो जे तुम्ही भरती करून घेणार आहे हो. त्यांना आपल्या ह्या जिल्ह्यासाठीच काम देणार? दिले ना, पुण्यात आणि हडपसरला. आता त्यांना किती पगार देणार आहेत? आता आपला फ्रेशरला 16,000 आहे इन हँड. माझं नाव यशवंत जगताप. मी JB सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून आलेलो आहे. कंपनी रांजणगाव पुण्यामध्ये आहे. आमची कंपनी ही PCB उत्पादित कंपनी आहे आणि त्या रिलेटेड आम्हाला 12वी पासून पुढे डिप्लोमा डिग्री BE इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अशा प्रकारचे लोक लागतात. साधारणतः 12वी म्हणजे अनस्किल्डसाठी जी सॅलरी आहे ती साधारणतः 16,000 रुपये ग्रॉस असेल आणि डिप्लोमा डिग्रीची जी ग्रॉस सॅलरी आहे ती 21,000 रुपये आहे. तुमचा परिचय सांगा. रघुराम माधव गायकवाड, राहणार उमरग्यातच आहे, परंतु आता 32 वर्ष झाले पुण्यामध्ये आहे. जवळजवळ 2009 पासून मी रोजगार मेळाव्याला सुरुवात केली. सगळ्यात पहिला रोजगार मेळावा मी लोहारा तालुक्यात घेतला, म्हणजे दाजीच्याच माध्यमातून 2009ला. आता 2023 मधला डिसेंबरचा भव्य दिव्य रोजगार मेळावा हे दाजीचाच घेतला. तिच्या मध्यंतरी काळामध्ये माझे 246 रोजगार मेळावे ऑल ओव्हर महाराष्ट्रात झाले, म्हणजे जेणेकरून CM साहेबापासून ते पार DCM पासून सगळ्याचे आपण रोजगार मेळावे घेतले आतापर्यंत. साधारण मी 76,000 मुलांचे आतापर्यंत मी ऑफर लेटर काढले आतापर्यंत 2023 पर्यंत.